नमस्कार मित्रांनो, मी शुभम खेडेकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, आत्ता मी आहे पुणे स्टेशनमध्ये, पिंपरी चिंचवड ज्याचं वल्लभनगरला, आणि आत्ता चाललो आहे चिपळूणला गणपतीला। आत्ता वाजले सकाळचे 8, 8:15ची बस आहे पिंपरी चिंचवड ते गणपतीपुळे महाबळेश्वर मार्गे जाणार आहे। उद्या गाडी फुल आहे, ज्या सीटवर बसलो होतं 30 सीटे नेमकी एमटी होते। एवढं माझं नशीब होतं चांगलं की मला ती सीट एमटी भेटले। तर चला मग जाऊया पुणे टू चिपळूण ट्रॅव्हल ब्लॉग। आणि हा ट्रॅव्हल ब्लॉग माझ्यामध्ये फर्स्ट टाईम करतो आहे आपल्या चॅनलवर। फर्स्ट टाईम ट्रॅव्हल ब्लॉग येतात, असे पुढे येतील। पुणे टू चिपळूण जास्त काही प्रवास झाला नाही, तरी बघूया फर्स्ट टाईम जातो आहे महाबळेश्वरमध्ये जाईल। तर चला मग। पाऊस आहे जो जाम, पाऊस थोडाच आहे, पण चिपळूणसारखा पाऊस नाही। पुणे चिपळूण गणपतीपुळे साडेतीन तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही थांबलेला आहे नाश्त्याला। 3.5 तास म्हणजे जास्तच झालेत, ट्रॅफिकमुळे तो टाईम गेला। त्यानंतर आता यानंतरचा पुढचा प्रवास खंडाळा घाट लागेल, त्यानंतर वाई मार्गे खेडला जाऊ, खेडवरून चिपळूणला। फर्स्ट टाईम जातो आहे, बघूया तो रूट कसा आहे। हा एक मित्र आहे, खेडचा आहे। हॅलो, नाव काय? श्रीराम शिर्के, खेडचा आहे। आता हा पण खेडला उतरणार आहे आणि मी चिपळूणला। तर चला मग पुढे जाऊया आपण।
फायनली आलो मी पॉवर हाऊसला उतरलो. आता संध्याकाळचे वाजले 6. सकाळी 8ला गाडी निघाली होती पिंपरी चिंचवडवरून. पुण्यात 3.5-4 तास गेले आणि लगभग मला इथे यायला 10 तास तरी लागले. माझ्यासोबत न्यायला आला श्रेयस. एक कॉल केला आणि न्यायला आला डायरेक्ट. कुठे आहेस बोलला. पॉवर हाऊसला येतो म्हटलं त्याला. पॉवर हाऊसला आलो आणि लवकर आलो असतो. ॲक्च्युली मी सातारा मार्गे आलो असतो ना तर मी 4पर्यंत तरी आलो असतो, 3-4पर्यंत. पण ही गाडी महाबळेश्वर मार्गे आली त्यामुळे मला लेट झालं. असू दे, लेट झालं, गाडी भेटली हे महत्त्वाचं होतं. जरा मुश्किल होतं गाडी भेटणं. चला मग जाऊया आता घरी, बघूया डेकोरेशनचं काय झालं. दर्शनचा फोन आलेला, डेकोरेशनचं सामान घेतलं नाही. तर आता यंदा जरा युनिक डेकोरेशन करण्याचा प्रयत्न आहे त्याचा पण. चला मग जाऊया पुढे, घरी जाऊया आता. घरी सांगितलं रात्री बसणार आणि सकाळी येणार आहे. आता अचानक सरप्राईज देऊया. आलो घरी, आता बघूया. घरी अचानक सरप्राईज भेटणार आहे सगळ्यांना. तर मला म्हणते सकाळी येणार होतं, आता अचानक संध्याकाळी कसा कालास. हो खेडेकर, झाली का तयारी? अजून डेकोरेशन का झाला नाही? होतंय डेकोरेशन होतंय. बाबांच्या पहिला पाय पडतो. आलो सुखरूप. तुमचा आशीर्वाद, नशिबात एक सीट भेटली मला बसायला. मन्या काय करतोय? याला युद्ध जिंकून आलं कसलं तरी आहे. कुठला इन्यासोबत आता म्हटली पुण्याला आलाय म्हणून याला साताऱ्याला. हा कोण म्हटले? ही म्हणते साक्षी म्हणते शुभम दादा ते म्हणून येऊ दे सकाळी यायचो बैठक. तर ना आता तो अभ्यास आलाय सकाळी बसलाय म्हणून. हा शुभम इन्याला काय म्हणाले? तयारी काय आली? हा तयारी ही काय तयारी झाली? ते गेले काय आणाय दर्शन गेला आणायला, बोलला फोन लावून. तर आईला अचानक सरप्राईज भेटलं आणि साक्षीने सांगितलं होतं की आईला विनायक आलाय, पण विनायक नव्हता. विनायक परवा येणार आहे. आणि योगायोग असं झालं आहे की त्या दिवशी विनायकचा वाढदिवसही आहे आणि बाप्पाही आहेत. त्यानिमित्ताने सर्व फॅमिली आमची एकत्र असणार आहे आणि त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत. गेल्या वर्षी माझं वाढदिवस सेलिब्रेट झालं तेव्हाही बाप्पा होते आणि यंदा बाप्पा लवकर आलेत. म्हणजे विनायकचा वाढदिवस 9 तारखेला असतो आणि माझा 21 तारखेला असतो. त्यानिमित्ताने सगळी फॅमिली एकत्र असणार आहे. खूप मजा येणार आहे त्या दिवशी. पण खूप स्पेशल डे असणार आहे विनायकसाठी आणि आमच्यासाठी. तर चला मग आजचा व्लॉग कसं झालं आहे सांगा, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर नवीन चॅनल असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत गुड बाय, भेटूया उद्याच्या व्लॉगला.